हाय गाईज, मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही पुन्हा फिरायला चाललो आहे, एका थंडगार हवेच्या ठिकाणी चाललो आहे आणि आम्ही ॲक्च्युली कॅबने चाललो आहे. त्यामुळे आमचं टायगर पॉईंट आणि भुशी डॅम वगैरे सगळं मिस होईल. आणि लोणावळ्याला चाललो ना, म्हणजे टायगर पॉईंट जर मिस झाला तर तो प्रवास अपूर्णच राहील खरं तर. पण ॲक्च्युली आम्ही घरातून 2:30 वाजता निघालो आणि आत्ता 2:45 वाजलेत. आम्हाला चेक इन करायचं आहे 4:30 वाजता. तर घाईघाईत आम्ही निघालो आणि आम्ही मग कॅबने येणं प्रेफर केलं, बाईकवरती नाही आलो. सो आमचं खूप काही मिस होणार आहे इथे. पण काही नाही, मजा करू. स्वप्नीलसोबत आहे मी आणि स्वप्नील छान एन्जॉय करणार आहोत. आत्ता आम्ही लग्नानंतर कुठे नाहीच गेलो फिरायला, कुठेच नाही गेलो. सो आता आम्ही सुट्टी मिळायचं खोटं की आम्ही कुठे ना कुठेतरी आता फिरायला चाललो आहे. आम्ही चान्सेस आता शोधत असतो कुठे फिरायला जाईल, कुठेतरी जायचं. तर लोणावळ्याला आम्ही चाललो आहे फायनली. आणि गंमत खरं सांगायचं तर आमच्या घरापासून साधारण एक 2.5 तासाचा हा अंतर आहे. पण लोणावळ्याला पण मी पहिल्यांदा जाणार आहे. मी कधीच लोणावळ्याला गेली नाही आणि आय थिंक स्वप्नील पण पहिल्यांदाच जाणार आहे लोणावळ्याला. स्वप्नील पहिल्यांदाच आहे मी पण. इकडे ये ना. पहिल्यांदाच चाललो. पहिल्यांदा स्वप्नीलचं पण पहिल्यांदा जाणं होणार आहे आत्ता. तो लेट्स एन्जॉय. फायनली तिथे पोहोचलो आहे. विकास बोट क्लब बोटिंग अँड रेस्टॉरंट, पावना लेक कॅम्पिंग. आम्ही फर्स्ट टाईम कॅम्पिंग करतो आहे. आमचा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे, म्हणजे आत्ता तरी खूप छान वाटते. इथे पूर्ण ग्रीनरी आहे. कारण शहराच्या ठिकाणी जरी बघितलं ना तर इतकं गारवा आणि इतकं छान ग्रीनरी कधीच बघायला नाही मिळत. पण इतकं सगळं छान वाटतं. आणि इथे समोर जर बघितलं ना तर इथे लेक आहे, इकडे पूर्ण लेक आहे. इतकं मस्त वाटते, खूप खूप छान वाटते. सो ॲक्च्युली जेव्हा आम्ही हे ठिकाण रिसर्च करत होतो तेव्हा इतक्या फॅसिलिटीज असतील आणि इतकं छान असेल हे आम्हाला वाटलं नव्हतं. पण आत्ता इथे आल्यानंतर इतकी छान ग्रीनरी पण आहे आणि इथे तुम्हाला एक छान सुंदर दृश्य दाखवते. खूप सुंदर असं लेक आहे आणि इतकं मस्त वाटतंय ना, खूप छान वाटतंय. म्हणजे इथेच, आणि इथे बघितलं तर इथे स्टे हाऊस आहे आणि टेंट. आम्हाला 2 ऑप्शन्स दिले होते, एक टेंट दिलं होतं आणि एक हाऊस स्टे दिलं होतं. पण आम्ही टेंट प्रेफर केलं कारण आम्हाला कॅम्पिंग करायची होती म्हणून आम्ही टेंट प्रेफर केलं. तर आत्ता ते आले आहेत इथे आणि आम्हाला टेंट दाखवत आहेत आमचं किती जणांचं बुकिंग आहे ते. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत टेंटमध्ये राहायला, कारण माझा पण आणि स्वप्नीलचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो आम्ही आता टेंट बघायला चाललो आहे आणि नंतर मग पुढे बोलू. भजी इतके छान होते ना, इतके स्वादिष्ट होते की आम्ही पुन्हा एक प्लेट मागवलं. एक मिनिट, भजी आणि तीही संपत आली आहेत. आणि आता मस्त गरमागरम असं चहा पितोय. हा 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 हा, तोंड भाजलं माझं. पण काय करू, चहासाठी हवरी आहे मी.
तर आता आमचं स्नॅक्स वगैरे घेऊन नाश्ता करून सगळं झालं आहे आणि आता आम्ही बोटिंग करायला आलो आहेत. लास्ट टाईम जेव्हा गेटवे ऑफ इंडियाला गेलो होतो तेव्हा बोटिंग केलं होतं, पण आत्ता मे बी इथे नाव असेल किंवा मग स्पीडबोट असेल. सो स्पीडबोट असेल तर मजाच येईल, कारण त्या दिवशी आम्ही बोटिंग केलं होतं आणि स्पीडबोट असेल तर आणखीनच मजा येईल. आणि इथे ना तुम्ही बघू शकता, इथे खूप अशी झाडं आहेत. याच्यामध्ये करवंदाचं झाड आणि भेंडीचं झाड वगैरे, म्हणजे खूप आठवणी, लहानपणीच्या आठवणी ना खूप ताज्या होतात. आम्ही लहान होतो तेव्हा करवंद काढायला जायचो, तर काटे वगैरे टोचायचे आणि तेव्हा इतकं म्हणजे मस्त वाटायचं ना त्या गोष्टी. अजिबात काही त्रास वगैरे व्हायचा नाही. आणि भेंडीची जी पानं होती त्यांच्या आम्ही पेपेरी बनवायचो. सो तुम्ही किती जण आहात की ज्याने ही लाईफ एन्जॉय केले तर प्लीज कमेंट करा. आणि हे बघा इथे लेक आहे आणि खूप छान मस्त, इतकं भारी वाटतंय ना, तुम्ही बघू शकता. स्वप्नील, चला बोटिंगला जाऊयात. आणि इकडे हे सगळं बघून लहानपणीच्या आठवणीच ताज्या होतात. खूप मस्त वाटतं. आणि हे बघा इथे टेंट, इथे दिसत नसेल पण इथे टेंट अवेलेबल केलं आहे. सो जाऊयात आणि बोटिंग मस्त एन्जॉय करूयात. वाव वाव वाव, फायनली फायनली फायनली. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. आम्ही आता आलो आणि इथे ना स्पीड बोट पण अवेलेबल आहे. तर आता मी रेडी झालोत आणि लाईफ जॅकेट वगैरे घातलं. वाव, कसं हे करायचं. सो आमचं फायनली पेडल बोट सुरू झालंय. ये वाव, खूप मजा येते. स्वप्नील, क्या बोला आपने? पाइप के यहाँ से फिर से आओ लौट के. ओके ओके. ये वाव, खूप मजा येते. का? अच्छा, हाँ हाँ हाँ. स्वप्नील, शूटिंग वगैरे करून झालंय आणि इकडे छान सुंदर सजावट केलेली आहे. तर चला मग आपण सजावट बघूयात. तर आता मी आर्चरी करायला जाते. लहानपणापासून आहे ना TV मध्ये वगैरे खूप बघितलं होतं, पण कधीच स्वतः एक्सपिरियन्स नव्हतं केलं. सो मी बघते आता आर्चरी करून कितपत जमतंय. लेट्स डू इट. आणि हे फन, स्वप्नील भीती वाटते. आणि इथे आर्चरी फसले, मी फेल झाले. लेट्स डू इट. वाह वाह, क्या बात है. येस.
वा 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 वा. स्वप्नील, तुला अशी कोणती गोष्ट आहे रे जी जमत नाही? मल्टी टॅलेंट आहे, मल्टी टॅलेंट आहे. माझा नवरा मल्टी टॅलेंटेड आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मला थोडंसं जरी शिकवलंच नाही याबद्दल तरी बस आहे माझ्यासाठी. वा वा. नेम थोडासा चुकलाय. पहिल्या वेळेला मस्त झाला. तू ट्राय कर आता. मास्टर म्हणजे पॉइंट थोडासा मिस झाला माझ्याकडून, पण थोडस तरी करेक्ट झालंय. म्हणजे थोडंफार कसं मला वाटलं? जमतं. पहिल्यांदा केलं आणि खूप बरं मस्त वाटलं. सो आता आमचं डान्स वगैरे करून सगळं एन्जॉय करून झालं आहे. सो इट्स टाईम फॉर एन्जॉय बार्बिक्यू. सो चला आपण आता बार्बिक्यू एन्जॉय करूयात. मी व्हेज प्रेफर केलं होतं आणि स्वप्नीलने नॉनव्हेज. सो बार्बिक्यूमध्ये पनीर, आणि इथे माझं व्हेज बार्बिक्यू आहे, पनीर. आणि हे स्वप्नील सो आम्ही फायनली आमचं बार्बिक्यू वगैरे कम्प्लीट झालं आहे. आणि आम्ही टेंट पण आम्ही सिलेक्ट केला आहे. माझा आवाज असा येतोय कारण खूप थंडी आणि आम्ही खूप कुडकुडतोय. हा. तर आता बघूया तिथे चहा मिळेल का, कारण आत्ता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि बघूयात जर चहा मिळाली तर चांगलंच आहे. खूपच थंडी आहे कारण लेकच्या शेजारीच टेंट आहे. ते इतकी थंडी आहे. एन्जॉय तर करतोयच, मजा पण येते. मी बोलले होते याला आपण स्वेटर वगैरे कॅरी करूयात, पण साहेबांना थंडी खूप आवडते ना. सो म्हटलं चल जाऊयात, काही इतका त्रास नाही होणार. पण लिटरली मला खूप त्रास होतोय. ऑब्विसली म्हणजे मला हे त्रास असं नाही रे, पण खूप मी कुडकुडते, मला बोलायला येत नाही. चहा द्यायला पाहिजे त्यांनी मग. पण मजा येते, म्हणजे थंडी तर खूप वाजते पण मजा पण येते. सो चला मग बघूयात चहा मिळते की नाही. ताई चहा मिळेल ना? हो ना, चहा सांगितलं ना. हां चहा द्या, विदाउट शुगर. हां तर हाय कर हाय. तर चहा मिळणार आहे आम्हाला. आम्ही म्हटलं की द्या आम्हाला चहा, खूप गार वाटतं. सो तो देत आहेत आता चहा. सो आता रात्रीचे 8:30 वाजलेत. सो एन्जॉय करूयात चहा. आणि मला इथे एक छोटासा माझा मित्र मिळाला आहे. हाय कर हाय. सो फायनली आमचा चहा आला आहे आणि आम्ही आता मस्त चहा एन्जॉय करू. मस्त वाटतंय, थंडी पण आणि गरमागरम चहा. वा वा.
तर आता आमचं डिनर करून झालं आहे आणि डिनरमध्ये 2 ऑप्शन्स होते, एक व्हेज आणि एक नॉनव्हेज. तर मी व्हेज प्रेफर केलं आणि स्वप्नीलने नॉनव्हेज. तर नॉनव्हेजमध्ये पण म्हणजे खूप चिकन छान होतं. मी थोडंसं ट्राय केलं ऑब्व्हियसली. तर सुकं चिकन, रस्सा, चपाती, भात, सॅलड वगैरे सगळं होतं. आणि व्हेजमध्ये जिरा आलू, मटर पनीर होतं, पापड, लोणचं, डाळ भात होतं आणि चव खूप छान होती, म्हणजे खूप मस्त होतं. सो माझ्यामध्ये ना तुम्हाला चेंजेस वाटत असतील, दिसतंय ना. तर एवढी थंडी आहे ना इथे, खूप थंडी आहे, एकदम कुडकुडायला लागलं आहे. तर तिथेच त्या ताई होत्या, त्यांना मी म्हटलं मला खूप थंडी लागते, तर काहीतरी आहे का तुमच्याकडे स्वेटर वगैरे एक्स्ट्राचं. तर त्यांच्याकडे होतं, 2 स्वेटर एक्स्ट्रा होते. सो मी ते स्वेटर घातले. आम्ही कॅरी नाही केलं, सो ते स्वेटर घातलं आहे मी, तरी पण मला अजून थंडी लागते. आणि आता आम्ही चाललो एका इंटरेस्टिंग गोष्ट एन्जॉय करायला, जो थंडीवरती तोडा आहे. आणि खूप मला बोलता पण येत नाही आहे, इतकी थंडी आहे. आणि तुम्हाला लवकरच दाखवते ती गोष्ट. त्याची तयारी चालू आहे, म्हणजे सगळे तिकडे जे साहित्य जे लागतं ते सगळं घेऊन तिकडे गेलेत ऑलरेडी. आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे. सो ती एक गोष्ट मस्त एन्जॉय करू. अँड स्टे ट्यून. मी आली आहे तिथे आणि ती इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बॉनफायर. सो मी आता एन्जॉय करू बॉनफायर. खूप छान वाटतं, म्हणजे इतकी थंडी वाजत होती आणि आता बॉनफायर आम्ही एन्जॉय करू मस्त. शेकोटी. हां, शेकोटी म्हणजे अगदी चांगले आपल्या भाषेत जर बोलायला गेलं तर शेकोटी. सरक ना तिकडे मस्त. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात तलावाजवळ झाली. म्हणजे उठल्या उठल्या सकाळी दृश्य हे तलावाचं बघितलं आणि इतकी शांतता आहे आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळते इथे. सो तुम्ही बघू शकता इथेच म्हणजे इथून लेकची सुरुवात होते. तर आमचं आता फ्रेश वगैरे होऊन झालं आहे आणि नाश्ता करूयात आता. तर मस्त गरमागरम चहा आणि ॲक्च्युली इथे 2 ऑप्शन्स असतात, मिसळपाव आणि पोहे. पण आज पोहे अवेलेबल आहेत. म्हणजे जास्त जर माणसं असतील ना तर मग ते मिसळपाव प्रेफर करतात, पण जर कमी लोक असतील म्हणजे 7-8 लोक असतील ना तर मग ते पोहे देतात. सो आता मी चहा आणि पोहे एन्जॉय करतोय. गरमागरम चहा आणि पोहे, मस्त कॉम्बिनेशन, पण टेस्ट खूप छान आहे, मस्त लागतं. सो आत्ता 11 वाजले आहेत आणि बाय बाय म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणजे आम्ही आता कॅम्पिंगला निरोप घेतो आहे आणि निघालो आहे आम्ही घरी. आम्हाला म्हणजे हे जे होतं हाऊस क्लबमध्ये साधारण 1 दिवसासाठी होतं आणि खूप मस्त वाटलं. म्हणजे इथे आल्यानंतर आहे ना खूप गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाल्या. मला इथे सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे बोटिंग, कारण मी बोटिंग कधीच केलं नव्हतं, मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं आणि खूप छान वाटलं बोटिंग करून ॲक्च्युली. सो इथलं म्हणजे सगळंच ऑलमोस्ट सगळंच छान होतं. आणि 1 दिवसासाठी जर फिरण्याचं ठिकाण जर म्हटलं ना तर इथे खूप मस्त आहे आणि खूप सगळं व्यवस्थित छान असं अवेलेबल आहे. खूप मस्त वाटतं.
सगळ्याच गोष्टी खूप छान होत्या. म्हणजे टेंट हाऊस खूप छान होतं, बोटिंग छान होती, म्युझिक होतं इथे, खूप सारे गेम्स खेळायला होते. आणि सगळ्यात छान म्हणजे हा बघा, इथे तुम्ही बघू शकता माझा मित्र मला भेटला आणि माझा मित्र मला बाय करायला आला. सो तुम्ही बघू शकता. सो हा छोटा माझा फ्रेंड आदी आम्हाला बाय करायला आला होता. खूप गप्पा झाल्या याच्यासोबत, मस्त एन्जॉय केला आम्ही. आणि सो इथे पण आम्हाला गाडीमध्ये आमचा एक फ्रेंड भेटला, युवराज. हाय कर, हाय कर युवराज, हाय करो, हाय करो. हाय, हमारे पास छोटा टीवी है, हमारे पास छोटा टीवी है ना. उसमें हम दिखते हैं. हाँ ये देखो, बाय करो, बाय, हाय करो, हाय, और बाय भी करो, बाय. सो गाईज, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ये. तर बघा, युवराजने पण सांगितलंय चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.